नमस्कार. डिजिटल सोल्युशन फॉर ऑलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहूया की पी एफचा हा फॉर्म जर आपण भरला नाही तर भविष्यामध्ये पी एफ आणि पेन्शन घेताना आपल्या कुटुंबाला अडचणी येऊ शकतात. तर हा कोणता फॉर्म आहे? हा आहे पी एफचा ई नॉमिनेशन फॉर्म. पी एफ ई नॉमिनेशन फॉर्म ऑनलाईन प्रक्रिया. ई नॉमिनेशनसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत. पी एफ सदस्यांना त्यांच्या खात्यासाठी एकापेक्षा जास्त नॉमिनी दाखल करणे देखील शक्य आहे. प्रत्येक नॉमिनी फायलिंगसाठी खालील तपशील असणे आवश्यक आहे. नॉमिनीचे आधार कार्ड, नॉमिनीचा आधार क्रमांक आणि नॉमिनीचे बँक अकाउंट नंबर IFSC कोडसह. त्यानंतर 100 KBपेक्षा कमी असलेल्या नॉमिनीचा डिजिटल स्कॅन केलेला फोटो. या व्यतिरिक्त पी एफ सदस्यांना त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक तपशिलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पी एफ खातेधारकाचा आधार नंबर, आधार KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. आधाराशी जोडलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. ऑनलाईन ई नॉमिनेशनसाठी स्टेप्स. सर्वप्रथम आपला पी एफ नामांकन फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी आपल्याला प्रथम आपला UN सक्रिय करणे आवश्यक आहे. म्हणून UANसाठी सर्व तपशिलांमध्ये ती प्रक्रिया जाणून घ्या. आधार नंबर जनरेट करा, सक्रिय करा, लिंक करा आणि बरेच काही. यानंतर खालील चरणांसह पुढे जा. EPF सदस्य वेबसाईटला भेट द्या. आपला UN आणि पासवर्ड नंबर टाकून लॉग इन करा. त्यानंतर मेन्यू बारवरील मॅनेज पर्यायातून ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये जाऊन नॉमिनेशनवर जा. प्रश्नांसाठी होय निवडा. कुटुंब आहेत तर. जर आपल्याकडे आधीच उमेदवारी अर्ज दाखल असेल तर आपण अद्याप नवीन अर्ज देखील दाखल करू शकता. म्हणजेच आपण एकापेक्षा अधिक नॉमिनी दाखल करू शकता. आपल्याला अशी विंडो दिसेल. त्याच्यामध्ये मॅनेज सेक्शनमध्ये जाऊन खाली ई नॉमिनेशनवरती क्लिक केल्यानंतर आपणास ही विंडो ओपन होईल. त्याच्यानंतर येसवर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर अधिक डिटेल्स दिसेल. त्याच्यानंतर आपण इथे नॉमिनीचा आधार नंबर टाका, त्याचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, तुमच्याशी त्याचे काय रिलेशन आहे ते टाका. त्याच्यानंतर ॲड्रेस टाका. जो नॉमिनीच्या आधार कार्डवर ॲड्रेस असेल तोच ॲड्रेस इथे असायला हवा. नॉमिनीची बँक डिटेल्स टाका. एज्युकेशन्स हे ऑप्शनल आहे. आपल्याला टाकायचे असेल तर टाकू शकता, अन्यथा नाही टाकले तरी चालेल. आणि नॉमिनीचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर फोटो अपलोड करण्यासाठी इथे क्लिक केल्याच्या नंतर तपशिलांसाठी एक नवीन विंडो उघडेल. सलग ब्राउझरवर क्लिक करा आणि सपोर्ट पासपोर्ट साईज स्कॅन केलेला फोटो निवडा. फोटो साईजचा आकार 100 KB कमी असावा, अन्यथा त्यात अपलोड होणार नाही. त्यानंतर प्रिव्ह्यूवरती क्लिक करा. फोटो अपलोड केल्यानंतर इथे बघा अपलोड फोटोग्राफ आणि प्रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला फोटो प्रिव्ह्यू दिसेल. जर फोटो ओके असेल तर फोटो अपलोड होऊन जाईल. त्यानंतर आपण अधिक नॉमिनी आपल्याला जोडायचे असल्यास ॲड रोवर क्लिक करा आणि वरील पूर्ण प्रोसेस सर्व आहे तशी करा. यादीतून नामांकितची निवड करण्यासाठी पुढे जा. आपण देऊ इच्छित असलेल्या शेअरची एकूण रक्कम, म्हणजेच समज आपण आता 2 नॉमिनी टाकले असतील तर दोन्ही नॉमिनीला आपण 50-50% शेअर्स देऊ शकतो. जर एकच नॉमिनी असेल तर आपण एकाच नॉमिनीला 100% शेअर्स, म्हणजे पूर्ण पेन्शन आणि पूर्ण PF त्या एकाच नॉमिनीला दिली जाईल. जर आपले पेज हँग होत असेल तर तुम्हाला अकाउंटवर पुन्हा लॉग इन करून पुन्हा तीच प्रोसेस करावी लागेल. असे केल्यानंतर तुमचं हे ई साईनचं तुमचं लॉग इन केल्याच्या नंतर तुमचे सगळे नॉमिनेशन डिटेल्स भरल्याच्या नंतर तुम्हाला ही विंडो दिसेल. या विंडोमध्ये ई साईन म्हणजे तुम्हाला जे तुम्ही नॉमिनेशन जे टाकलेले आहे ते तुमच्या आधार कार्डवरती OTP टाकून ते तुम्हाला ई साईन करायचे आहे. चेकबॉक्सवर क्लिक करून आपल्याला ही साईट ओपन होईल. हस्ताक्षर करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी तयार करण्याच्या उद्देशाने आधारवरून KYC सर्व डेटा वापरण्यास संमती देतो. या संदेशात एक नवीन विंडो उघडेल आणि चेकबॉक्सवर क्लिक करा. या चेकबॉक्सवर इथे क्लिक करून तुमचा आधार व्हर्च्युअल ID टाका आणि गेट OTPवर क्लिक करा. अशा प्रकारे आपल्याला 6 अंकी OTP प्राप्त होईल. तो आपण खाली इनपुट कराल आणि संमतीसाठी चेकबॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. आता हा इकडे आपला आधार नंबर टाका. आधार नंबर टाकून गेट व्हिज्युअल ID सुद्धा आपण करू शकता. व्हिज्युअल ID घेतल्यानंतर गेट OTP करा आणि इथे आपल्या आधार क्रमांकावरती जो OTP आला असेल तो OTP ते प्रविष्ट करा. आता पुन्हा तुमच्या PF खात्यात लॉग इन करा आणि मॅनेज ई नॉमिनेशनवर जाऊन तुमची नॉमिनेशन स्टेटस आपण चेक करा. तुमची नॉमिनेशन सक्सेसफुल झालेली आपणास दिसेल आणि आपण इथे
त्याची PDF देखील डाउनलोड करू शकतो. एंटर न्यू नॉमिनेशन ऑप्शन क्लिक करून तुम्ही आणखीन एक नॉमिनी ॲड करू शकता. नंतर वरील चरणांची पूर्ती करा. म्हणजे आपल्याला आणखीन एक जर नॉमिनी ॲड करायचा असेल तर सेम प्रोसेस आहे. नॉमिनीवरती जाऊन ॲड नॉमिनी करून आपण नॉमिनी ॲड करू शकता. तर अशा प्रकारे आपण ही नॉमिनेशनची प्रक्रिया ऑनलाईन लवकरात लवकर करून घ्या. अन्यथा भविष्यात आपल्यानंतर आपल्या कुटुंबाला PF आणि पेन्शन मिळण्यासाठी PF ऑफिसच्या चक्रा माराव्या लागणार नाहीत. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होऊन जाईल.